आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये जोरदार राडा झालेला आहे। या बैठकीमध्ये खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले असा मराठा समन्वयकांनी आरोप केलेला आहे। संभाजीनगरमध्ये मराठा समन्वयकांची आज बैठक बोलवण्यात आलेली होती, त्यामध्ये हा गोंधळ झाला आणि हाणामारी सुद्धा झालेली आहे। समाज क्रांतीपासून 9 ऑगस्ट 2016 पासून आम्ही सगळे सोबत आहोत। आम्ही संभाजीनगरला ज्यावेळेस मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये आम्ही सगळे सोबत होतो आणि अचानक हे आज म्हणतं की तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे। आम्ही पुरावा देतो की आम्ही सगळ्या क्रांती मोर्चामध्ये आम्ही सगळ्यापासून ॲक्टिव्ह आहे। आम्ही म्हटलो की बाबा अशा व्यक्तीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि कसं आहे साहेब, मागच्या वेळेस जे झालं नाही त्यावेळेस हे आता ह्यावेळेस व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही प्रतिक्रिया केली। त्यांनी आम्हाला शिवाय दिले खालून, तू खाली बस म्हणून मी त्याला त्याच्या अंगावर गेलो। आपण पाहतोय की आता देखील या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर एक उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक बोलवली होती, मात्र तिथे एकमत झालंच नाही। दुसरीकडे हाणामारीच्या घटना समन्वयकांमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। बैठक आता पूर्णपणे विस्कळीत या ठिकाणी झालेली आहे आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार घडला। नुसतं अंगावरच जाऊन गेले नाही तर काही कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आली आणि मारहाण देखील होत होती। आता आपण पाहतोय की ही सगळी जी मीटिंग आहे ती केवळ 5-7 मिनिटांपर्यंतच पोहोचली आणि त्यानंतर मात्र गोंधळ या ठिकाणी पूर्णपणे झालेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि समन्वयक एक वाक्यतेवरून एकमेकांना भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। नुसते भिडलेच नाही तर थेट मारहाण देखील या ठिकाणी केलेली आहे, एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत आणि या बैठकीमध्ये एकमत तर झालंच नाही, मात्र दुसरीकडे मारहाणीच्या मोठ्या म्हणजे मारहाणीच्या घटना घडल्यात। आताही इथं तणावाचं वातावरण आहे। शांत राहा, जाऊ दे ना। अरे मीडिया चालू समस्या काय अरे ज्यांनी मीटिंग आयोजित केली त्याला मारा ना, पोरांना मारलंय नाही, ज्यांनी मीटिंग टाकून त्याला मारा ना। जर तुम्ही मला ठरवून आलेले नाव सांगा ना, त्यांचे कोण ठरवून आलेले? आम्ही इथं म्हणताय ठरवून आले होते, ठरवून आले कोण आलं होतं त्याचे नाव जाहीर करा ना। मग कोण ठरवून आलेले? तर ठरवून आलेले ना आम्ही पहिले हाणू ना। आराम कोण 2-4 जण समाजाचे मालक सुपारी घेऊन आलेले तुझं नाव जाहीर केलं ना, त्याला इथे तुडू आपण जाहीरपणे सुपारी घेऊन आलेल्याचं नाव जाहीर करा, त्याला आम्ही तुडू इथं जाहीरपणे तुडू। नाही आम्ही एवढे वर्ष घातलेले क्रांती मोर्चा सगळ्यांनी दिलेलं कशाला मारलं? पहिले नाव सांगा। या संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा या संभाजीनगरमध्ये सगळं वाटलं झालं, समाजाचं वाटलं इथंच झालं। या संभाजीनगरमध्ये क्रांती मोर्चाची सुरुवात झाली आणि समाजाचं वाटलं इथंच झालं। वाटोळं याच कारणामुळे झालेलं आहे। मला सांगा, जे कोणी म्हणताय नाही तर सगळ्यात जास्त गटतट इथं समाजाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये गटतट आहे। नाव सांगते आदरानं, महाराष्ट्राला आदर घ्या म्हणते समाजाचा छत्रपती संभाजीनगरचा। आरामखोर झाले यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे। सुपाऱ्या घेऊन येताना इथं बोलते उजून चार लोक म्हणजे मराठा समाजाचे मालक नाही आहेत। एक दोन उठतो मीटिंग लावतो, 4 उठते मीटिंग लावते, कोणाला विश्वासात घेता तुम्ही? बाकीचे समाजाचे लोक नाही आहेत का? बाकीचे लोक समाजाचे नाही आहेत का? बाकीचा समाज नाही आहे का आमचा? कोणाला विचारलं या लोकांनी? मीटिंग लावते, 10 खुर्च्या कोण लावतो? 10 खुर्च्या म्हणजे मराठा समाज आहे का? 4 माणसं म्हणजे समाज नाहीये। हा हॉल भरला असतो दरवेळेस 4 लोक म्हणजे समाज। त्याला विरोध, त्याला विरोध, त्याला विरोध। हे मोजक्याच लोकांची मीटिंग होती, हे काही सगळा समाज एकत्र येईल नव्हता इथं। मेसेज बघून मीटिंग लावलो, आम्हाला सगळा समाज एकत्रित नव्हता, ही काही मराठा समाजाची बैठक नव्हती आणि जे काही थोडेफार प्रकार झाले गैरसमजुतीतून झालेले
मराठा समाजाची बैठकच नव्हती, मोजक्याच लोकांनी पोस्ट केलं. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती इथे गोंधळ झालेला आहे. मीटिंग पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. एक नावावर चर्चा झाली नाही, मात्र एकमेकांना भिडलेले या ठिकाणी समन्वयक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाणामारीचे प्रकार देखील या ठिकाणी झालेले आहेत आणि अजूनही या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेला झालेल्या महाबैठकीमध्ये सांगितलं होतं की एक उमेदवार तुम्ही आणा, मात्र ते एक उमेदवार आणण्यासाठीचे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की महिला देखील एकमेकांच्या अंगावरती या ठिकाणी धावून जात आहेत. महिला देखील एकमेकांच्या अंगावरती या ठिकाणी धावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दृश्य मराठा मंदिर या ठिकाणी हे सगळा गोंधळ आहे आणि एक महिला देखील आता आपण पाहतोय की केवळ पुरुषच नाही तर महिला देखील एकमेकांच्या अंगावर गेला. का तुम्ही चिडला एवढ्या, काय झालंय? त्यांनी घरामध्ये मीटिंग घेतली म्हणून हे समाजाचे मालक झाला का? सर्व समाजाला विश्वासात घेऊन मीटिंग लावायला पाहिजे होती. 4 जण ठरवतात आणि मीटिंग घेतात, 4 जण समाजाचे मालक होऊ शकत नाही. जर संभाजीनगर लोकसभेची जर बैठक होती, संभाजीनगरमध्ये जेवढे तालुके येतात तेवढे लोक इथं हजर पाहिजे होते. आता आपण पाहतोय की गोंधळ आहे. खरं तर इथेच एक आदर्श निर्माण केलेला होता मराठा समाजानं मोर्चे काढून शांततेचा, मात्र त्याच संभाजीनगरमध्ये बैठकीत गालबोट लागलेलं आहे एकमेकांना. आता आपण पाहतोय की इथे गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. त्यातला एक गट बाहेर पडलाय, दुसरा गट अजूनही या ठिकाणी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि एकमेकांच्या अंगावरती भिडले गेले. केवळ पुरुषच नाही तर महिला समन्वयक देखील एकमेकांच्या अंगावरती भिडलेल्या आपण पाहिल्या आणि सध्या गोंधळ झालेला आहे आणि गोंधळाचं वातावरण या सभागृहामध्ये पाहायला मिळतं आहे आणि खरं तर यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. खूप मोठ्या आशेनं आपण या ठिकाणी आला होता, मात्र हे असं होईल असं वाटलं का? हे अत्यंत चुकीचा झालेला आहे. याच्यातून एकच मराठा समाज हा एक नाही आणि याच्यात कुठेतरी जाणीवपूर्वक वाद घालण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. मारामारी करण्याचा कोणताही विषय आज नव्हता, पण हे जाणीवपूर्वक मला झालेलं आहे असं मला माझं वैयक्तिक डोळ्यामध्ये अश्रू आहेत. सर जे आता जी मारामारी झाली त्याच्यामध्ये मला थोडंसं लागलंय आणि कुठेतरी एक खंत वाटतीये की हे असं व्हायला नको पाहिजे होतं. हे फार चुकीचं झालेलं आहे. निश्चित आपण पाहतोय की पूर्णपणे बैठक या ठिकाणी झालेली, विस्कळीत झालेली आहे. कुठलाही निर्णय झालाच नाही, मात्र एकमेकांच्या अंगावर या ठिकाणी धावून गेलेले समन्वयक आपल्याला पाहायला मिळाले आणि मोठ्या प्रमाणावरती छत्रपती संभाजीनगरच्या मराठा मंदिरमध्ये समन्वयासाठी एक उमेदवार ठरवण्यासाठी बैठक बोलवण्यात आलेली होती. मात्र उमेदवार तर एक झालाच नाही, मात्र मारहाणीची घटना या बैठकीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर आगामी लोकसभेसाठी आपला एक उमेदवार असावा यासाठी मराठा समन्वयकांची ही बैठक बोलावण्यात आलेली होती, परंतु या बैठकीमध्येच जोरदार राडा झालेला आहे. या बैठकीमध्ये काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप करण्यात आला आणि नंतर त्या एका कार्यकर्त्याला मारहाण सुद्धा करण्यात आली.